नमस्कार शेतकरी मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 हा सुरू झालेला आहे आणि यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करणे सुद्धा सुरू झालेले आहे। मात्र यामध्ये आपल्याला कोणकोणत्या साधनांचा लाभ घेता येतो की जे शेतीसाठी आपल्याला उपयोगी आहेत किंवा शेती आधारित एखादा व्यवसाय करता यावा म्हणून कोणकोणत्या गोष्टींचा लाभ या माध्यमातून आपल्याला मिळवता येतो याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। आणि त्यामध्येच आपण आजच्या व्हिडिओमधून महत्त्वाचा शेळी पालनाचा जो काही व्यवसाय आहे तो या पोकरा योजनेतून, जिचं नाव नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2 असा आहे, तर यामधून आपल्याला शेळी पालनाचा लाभ कसा घ्यायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मात्र त्यामध्ये आणखी सुद्धा बरेच सूक्ष्म सिंचन असेल, शेडनेट असेल, हरितगृह असेल, मोटर पंप असेल, पाईपलाईन असेल, असे बरेच लाभ सुद्धा आपल्याला या माध्यमातून मिळवता येतात। आपण आता यामध्ये टप्प्याटप्प्यानं प्रत्येक गोष्टीचा लाभ कसा मिळवायचा, त्यासाठी अनुदान किती असणार आहे, अनुदान कसं मिळवायचं, अर्ज कसा भरायचा, अर्ज मोबाईलहून कसा भरता येतो, अशी सविस्तर माहिती टप्प्याटप्प्यानं बघणार आहोत। आणि त्यामुळेच तुम्हाला आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण या चॅनलच्या माध्यमातून पोकरा योजनेबद्दलची सविस्तर माहिती आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तेही अर्ज भरण्यापासून ते आपलं अनुदान येईपर्यंत अशी सर्व इत्थंभूत माहिती आपल्याला या चॅनलवरून मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। आणि आज आपण यामध्ये शेळी पालनाविषयी सविस्तर माहिती, आपल्याला किती शेळ्यांचं शेळी पालन करावं लागणार, त्यासाठी अनुदान किती असणार, बोकड किती घ्यावं लागणार, अशी सर्व माहिती आपण बघणार आहोत। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 याचं हे परिपत्रक मार्गदर्शक सूचनांचं 28/10/2025 रोजी निर्गमित केलेलं आहे। आता या माध्यमातून ज्या काही शेळी पालनबाबत मार्गदर्शक सूचना आहेत त्या या प्रस्तावनेमध्ये दिलेल्या आहेत। याचा जो काही उद्देश आहे तो उद्देशसुद्धा इथं दिलेला आहे। लाभार्थी निवडीचे निकष दिलेले आहेत आणि त्यानंतर योजनेअंतर्गत समाविष्ट घटक व अर्थसहाय्य ते सुद्धा या माध्यमातून दिलेले आहेत। आता यामध्ये सदर घटकांतर्गत 4 शेळ्या 1 बोकड असा शेळी गट खरेदी करणे अनिवार्य आहे। आता यामध्ये महत्त्वाचं गोष्ट असते मित्रांनो की यासाठी अनुदान किती आहे, तर यासाठी सदर घटकासाठी मंजूर मापदंडांच्या 75% अनुदान अनुज्ञेय आहे। आणि शेळी गट खरेदी करताना पैदास सक्षम शेळ्या 2ऱ्या व 3ऱ्या वेतातील व पैदास सक्षम बोकड वय किमान 1 वर्ष व त्यावरील असणे आवश्यक आहे। सदर घटकांतर्गत खरेदी केलेल्या शेळी गटाचा 3 वर्षाकरिता विमा उतरविणे अनिवार्य आहे। आता हे कसं अनुदान मिळणार आहे, तर यामध्ये शेळ्या खरेदी कराव्या लागतात। त्या शेळ्यांचे दर आहेत 8,000 रुपये प्रति शेळी उस्मानाबादी संगमनेरी जातीच्या पैदास सक्षम शेळ्या आणि 6,000 रुपये प्रति शेळी अन्य स्थानिक पैदास सक्षम शेळ्या। आता मापदंडानुसार खर्च रक्कम आहे याची 32,000 रुपये उस्मानाबाद शेळीसाठी 4 शेळ्यांसाठी आणि 24,000 रुपये ही स्थानिक पैदाशीच्या ज्या शेळ्या असतात त्या शेळ्यांसाठी आणि शेळ्यांची संख्या आहे 4। आता मापदंडानुसार प्रकल्प अर्थसहाय्याचे प्रमाण 75% अनुदान आहे। म्हणजे ज्यावेळेस आपण 32,000च्या शेळ्या घेऊ त्यावेळेस आपल्याला 24,000 रुपये अनुदान मिळणार आहे आणि ज्यावेळेस आपण स्थानिक शेळ्या घेऊ 24,000 रुपयाच्या त्यावेळेस 18,000 रुपये अनुदान मिळणार आहे। आता बोकड खरेदी, तर यामध्ये 10,000 रुपये प्रति बोकड उस्मानाबादी संगमनेरी जातीचा नर आणि जो आपला स्थानिक आहे त्याचा दर आहे 8,000 रुपये प्रति बोकड आणि मापदंडानुसार ज्याची खर्चाची रक्कम आहे उस्मानाबादी आणि संगमनेरी जातीचा नर 10,000 रुपये 1 बोकड आणि त्याचं अनुदान मिळणार आहे 7,500 रुपये आणि जो स्थानिक बोकड आहे याचा खरेदी दर आहे 8,000 रुपये 1 बोकड आणि याचं अनुदान आपल्याला 6,000 रुपये मिळणार आहे। शेळ्या व बोकडांचा विमा, आता विमा उतरवणं सुद्धा गरजेचं आहे। आता यामध्ये जे काही उस्मानाबादी संगमनेरी जातीसाठी 6,319 रुपये ही विम्याची रक्कम आहे, त्यामध्ये आपल्याला अनुदान मिळणार आहे 4,739 रुपये आणि अन्य जातीसाठी 4,800
814 रुपये विमा आहे, यासाठी अनुदान 3610 रुपये मिळणार आहे। आता असा एकूण खर्च यासाठी 48,319 रुपये येणार आहे उस्मानाबादी संगमनेरी जातीसाठी आणि स्थानिक जातीसाठी 36,814। आता उस्मानाबादी आणि संगमनेरी जातीसाठी अनुदान मिळणार आहे 36,239 रुपये आणि अन्य ज्या स्थानिक जाती असतात यांच्यासाठी 27,610 रुपये अनुदान मिळणार आहे। तर असं हे आपल्याला पोकरा योजनेच्या माध्यमातून शेळी पालन करता येतं, त्याबद्दलची ही माहिती होती। आणि तुम्हाला जर आणखी सविस्तर पुन्हा माहिती हवी असेल तर हेच परिपत्रक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, त्यावर जाऊन तुम्ही आणखी सविस्तरपणे माहिती घेऊ शकता। आणि यासाठी आपल्याला अर्ज कसा करावा ही माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट करा, त्याबद्दलचा सुद्धा सविस्तर व्हिडिओ आपण आणण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।